ह्या चिक्कूच्या बिया आहेत त्या, आणि त्याचबरोबर ह्या कशाच्या बिया आहेत रे? हा, ह्या बिया घेतल्यात आणि ह्या चिंचच्या. अशा पद्धतीने आपण 2-3 प्रकारच्या बिया घेतल्या त्या. ही जी माती आहे ती आपण चाळून घेतल्या. चाळून का घेतल्या? कारण त्याच्यामध्ये खडा असणार, काय घाण असेल ती बाजूला जावी म्हणून ही माती चाळून घेतल्या. ही काय करायचे, पाण्याने ओली करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे. इथं जवळून घे रे. हे बघा, असं माती मळून घ्यायचे. आता जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट. जर घट्ट पातळ झाली तर त्याचा गोल होणार नाही, गोळा हे तयार होणार नाही, बॉल तयार होणार नाही. म्हणून काय झाली पाहिजे, थोडीशी घट्ट झाली पाहिजे. ही अशी मर्दून मळून घ्यायची. आणि ही मळल्यानंतर यामध्ये आपण बघा, आता साधारणपणे एवढ्या आकाराचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे, गोल. आता हे चेंडू सारखा झाला पाहिजे, त्याला बॉल म्हटले, म्हणजे तो चेंडू सारखा व्यवस्थित गोल झाला पाहिजे. दिसतोय का? अशा पद्धतीने व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आता ही मोठी बी आहे, म्हणजे मोठ्या झाडाची बी आहे की नाही. मग एका ठिकाणी 2 लावून चालणार आहे का? नाही, तर एका ठिकाणी एकच लावावं लागेल. म्हणून ही चिक्कूची बी आपण इथं मध्ये अशी घालणार आहोत, आतमध्ये पूर्ण घालायची. आणि दोन्ही बाजूनं हे पूर्ण लिपून घ्यायचं, पूर्ण हे करायचं, बंद करायचं, म्हणजे दिसली नाही पाहिजे बी, आतली बी अजिबात दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं ते करून घ्यायचं. झालं का गोल? दिसते का बी कुठं? बी दिसली नाही पाहिजे बाहेर. अशा पद्धतीनं हा सीड बॉल बनवायचा. हे बघा, असं माती मळून घ्यायचे. आता जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट. जर घट्ट पातळ झाली तर त्याचा गोल होणार नाही, गोळा हे तयार होणार नाही, बॉल तयार होणार नाही. म्हणून काय झाली पाहिजे, थोडीशी घट्ट झाली पाहिजे. ही अशी मर्दून मळून घ्यायची. आणि ही मळल्यानंतर यामध्ये आपण बघा, आता साधारणपणे एवढ्या आकाराचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे, गोल. आता हे चेंडू सारखा झाला पाहिजे, त्याला बॉल म्हटले, म्हणजे तो चेंडू सारखा व्यवस्थित गोल झाला पाहिजे. दिसतोय का? अशा पद्धतीने व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आता ही मोठी बी आहे, म्हणजे मोठ्या झाडाची बी आहे की नाही. मग एका ठिकाणी 2 लावून चालणार आहे का? नाही, तर एका ठिकाणी एकच लावावं लागेल. म्हणून ही चिक्कूची बी आपण इथं मध्ये अशी घालणार आहोत, आतमध्ये पूर्ण घालायची. आणि दोन्ही बाजूनं हे पूर्ण लिपून घ्यायचं, पूर्ण हे करायचं, बंद करायचं, म्हणजे दिसली नाही पाहिजे बी, आतली बी अजिबात दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं ते करून घ्यायचं. झालं का गोल? दिसते का बी कुठं? बी दिसली नाही पाहिजे बाहेर. अशा पद्धतीनं हा सीड बॉल बनवायचा. हे बघा, असं माती मळून घ्यायचे. आता जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट. जर घट्ट पातळ झाली तर त्याचा गोल होणार नाही, गोळा हे तयार होणार नाही, बॉल तयार होणार नाही. म्हणून काय झाली पाहिजे, थोडीशी घट्ट झाली पाहिजे. ही अशी मर्दून मळून घ्यायची. आणि ही मळल्यानंतर यामध्ये आपण बघा, आता साधारणपणे एवढ्या आकाराचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे, गोल. आता हे चेंडू सारखा झाला पाहिजे, त्याला बॉल म्हटले, म्हणजे तो चेंडू सारखा व्यवस्थित गोल झाला पाहिजे. दिसतोय का? अशा पद्धतीने व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आता ही मोठी बी आहे, म्हणजे मोठ्या झाडाची बी आहे की नाही. मग एका ठिकाणी 2 लावून चालणार आहे का? नाही, तर एका ठिकाणी एकच लावावं लागेल. म्हणून ही चिक्कूची बी आपण इथं मध्ये अशी घालणार आहोत, आतमध्ये पूर्ण घालायची. आणि दोन्ही बाजूनं हे पूर्ण लिपून घ्यायचं, पूर्ण हे करायचं, बंद करायचं, म्हणजे दिसली नाही पाहिजे बी, आतली बी अजिबात दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं ते करून घ्यायचं. झालं का गोल? दिसते का बी कुठं? बी दिसली नाही पाहिजे बाहेर. अशा पद्धतीनं हा सीड बॉल बनवायचा. हे बघा, असं माती मळून घ्यायचे. आता जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट. जर घट्ट पातळ झाली तर त्याचा गोल होणार नाही, गोळा हे तयार होणार नाही, बॉल तयार होणार नाही. म्हणून काय झाली पाहिजे, थोडीशी घट्ट झाली पाहिजे. ही अशी मर्दून मळून घ्यायची. आणि ही मळल्यानंतर यामध्ये आपण बघा, आता साधारणपणे एवढ्या आकाराचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे, गोल. आता हे चेंडू सारखा झाला पाहिजे, त्याला बॉल म्हटले, म्हणजे तो चेंडू सारखा व्यवस्थित गोल झाला पाहिजे. दिसतोय का? अशा
पद्धतीने व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आता ही मोठी बी आहे, म्हणजे मोठ्या झाडाची बी आहे की नाही. मग एका ठिकाणी 2 लावून चालणार आहे का? नाही, तर एका ठिकाणी एकच लावावी लागेल. म्हणून ही चिक्कूची बी आपण इथं मध्ये अशी घालणार आहोत, आतमध्ये पूर्ण घालायची आणि दोन्ही बाजूनं हे पूर्ण लिपून घ्यायचं, पूर्ण हे करायचं, बंद करायचं, म्हणजे दिसली नाही पाहिजे बी, आतली बी अजिबात दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं ते करून घ्यायचं. झालं का गोल? दिसते का बी कुठं? बी दिसली नाही पाहिजे बाहेर. अशा पद्धतीनं हा सीड बॉल बनवायचा.